आता यांची बेकरी आहे ती इथे बंद केली जाते. त्यांच्या अर्ध्या जे काही कामगार आहेत त्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे. अजून 2 मॅडम आहेत मध्ये. आता हे बंद केलं जात आहे अशी मागणी केली जाते इथे सध्या. कारण आपण जो काही प्रकार बघितला तो अत्यंत भयंकर असा प्रकार होता. आणि यांचं म्हणणं आहे की हे घरी पण असेच राहतात. घरी आपण एक टाइम स्वयंपाक करतो तर एवढं खराब होतं. मग आम्ही इथे दिवसभर स्वयंपाक करत असतो तर हे खराब होणार नाही का, अपेक्षित नाही का असं. तर तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर नक्कीच येऊ द्या. आपण सध्या बघतोय की हा प्रकार जो आहे. तुम्ही कुठे तुम्ही कुठले आहात? तुम्ही कुठले आहात? मराठी नाही नाही, तुम्ही कुठले आहात? कुठले आहात तुम्ही? तुमचं गाव कोणतं आहे? मेरा गाव कर्नाटक. आणि इथे किती वर्षांपासून राहतात? इधर मैं 1 महीने से कर रहा हूँ. 1 महिन्यांमध्ये. तिकडे होतात का तुम्ही आधी कर्नाटकला? हाँ कर्नाटक. इकडे लगेच आलात आणि लगेच तुम्हाला जॉब पण लागला? हाँ. तुमचं कसं हायरिंग असते का काही? कसं काय? क्या मेरे को मराठी नहीं. तुम्ही 1 महिन्यापासूनच इथे आलात ना? हा, 1च महिना झाला आलात आणि लगेच तुम्हाला जॉब पण मिळाला इथे? हाँ. जॉब पण मिळाला. हाँ. तिकडून का इकडे आलात तुम्ही? मराठी नहीं आती. तिकडून इकडे का आलात तुम्ही? उधर से इधर क्यों आए हो आप? उधर से काम करने के लिए. काम करने के लिए. उधर काम नहीं था? हाँ. उधर काम नहीं था? उधर काम था, हाँ. पगार उतना बड़ा नहीं था. क्या एजुकेशन हुआ है आपका? मेरा तो अभी बीकॉम कर रहा हूँ. बीकॉम करके फिर आप यहाँ पे काम कर रहे हो. हाँ. आपको क्या बनना था लाइफ में, क्या करना था? मैं अभी पढ़ रहा हूँ, क्या पढ़ रहे हो? बीकॉम पढ़ रहा हूँ. हाँ, लेकिन क्या बनना है आपको? आपको मैं जो होएगा वही बनेगा. नहीं, लेकिन कुछ रहा होगा ना ड्रीम, ऐसा कुछ बनना था? बना तो पुलिस बनेगा. पुलिस बनोगे तो पुलिस बनोगे तो पहले आके यहाँ पे आओगे क्या? गंदगी है तो. खाने के लिए कुछ भी नहीं चाहिए क्या? लेकिन ये गंदगी है ना सर. गंदा कहाँ है मैडम, दिखाओ ना गंदा. ये तो ये अच्छा लग रहा है आपको, मैडम जो भी दुकान जाओ अयंगर बेकरी में इतना तो गंदा कहीं भी रहेगा ही. लेकिन आपको नहीं लगता? अभी आपका घर पे ही चलो, हम भी आता हूँ, मगर आपका हंडी दे गए तो थोड़े भी काला नहीं हो तो अब जो बोले वो मैं माने. नहीं बोल रहे हैं. देखो हंडी काला रहेगा, कढ़ाई में अगर तेल गरम फिर और करेंगे क्या तो वो गंदा है, काला फिर और क्या गंदा. लेकिन ऐसा ढक्की वगैरह आप लोग नहीं रख सकते हो. देख के रखते हैं ना मैडम, अभी तो बना है गरम गरम. सब देखो ना सर आप, ये हाथ ला के देखिए, हाथ ला के देखिए गरम है कि नहीं. गरम है. गरम में कैसे ढक सकते हो आप बताइए ना. वो तो गरम नहीं है ना. वो तो सुबह बना है मैडम, लास्ट काम खत्म होने का अभी बाद कितने फिर साल से ढके है ना. बेकरी यहाँ पे कितने साल से? मैं 1 साल से कर रहा हूँ. हाँ, तो ये मगर इधर नहीं, गाँव पे भी किया हूँ, इधर अभी 1 महीना हो गया. हाँ? उधर भी ऐसे ही था. 5 स्टार होटल में भी ऐसे रहते हैं. 5 स्टार होटल में नहीं, आपको नहीं लगता ये आपको 7 स्टार होटल पे जाओ तो ऐसे ही रहेगा. तो ये चेंज होना चाहिए, नहीं लगता है आपको? आप चेंज करोगे ना. अभी इतना साफ सफाई तो रखता है हम लोग, काम करके इतना साफ सफाई रखा है. काम खत्म होने के बाद और साफ सफाई करता ही हम तो लोग. आप दरवाजा क्यों नहीं खोल रहे थे जब ये आए? मैडम अंदर स्पीकर चालू था, हम लोग नहीं सुना इसलिए नहीं खोला. हाँ. ये आपको नहीं लगता है ये चेंज होना चाहिए, थोड़ा सा अच्छे से रखना आप चाहिए? तो कल आई है, मैं चेंज करके मैं दिखाता हूँ. आप एक जगह करोगे लेकिन बाकी जगह क्या होगा? बाकी जाए तो मैडम आप एक काम कर दो, सब जाके एक आदमी को बोल के जाओ, काम करेगा. आपण सध्या जर बघितलं तर आता अय्यंगर बेकरी जी आहे ती बंद केली जाते. चल ना. आपण सध्या बघतोय की अय्यंगर बेकरी जी आहे ती बंद केली जाते आहे. आणि हे सध्या सगळे दृश्य जे आहे आपण लाईव्हच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करतो. अय्यंगर बेकरी जी आहे ती सध्या आता बंद केली जाते आहे. बदलापूर पश्चिम परिसरामध्ये असलेली ही बेकरी आहे आणि ती आता बंद केली जाते आहे. अय्यंगर बेकरी आता बंद केली जाते आहे कारण या ठिकाणी अनेक ग्राहकांच्या कंप्लेंट आलेल्या आहेत. अनेक ग्राहक जे आहेत ते इथे तक्रारी करतायत आणि त्यानंतर आता अजूनही यांचे जे काही मालक आहे ते 5 मिनिटं झाले गेले बोलतायत आम्ही येतो, परंतु ते अद्यापही आलेले नाहीयेत आणि कुठेतरी हा संताप जो आहे तो पाहायला मिळतोय. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच येऊ द्या. खरं तर ही कारवाई जी आहे ती एफडीएने करणं अपेक्षित आहे आणि एफडीए या ठिकाणी येणार का असा प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय.
तुम्हाला सुद्धा असा काही अनुभव जो आहे तो आलेला आहे का? हसतोय जरा. ते गॅस शेगडी वगैरे बंद केली का बघा की काहीतरी येईल आपल्याला. हसताय ते लोक, यांना काहीच पडलेलं नाहीये कोणाच्या जीवाशी. सध्या बघतोय की हा एक भयंकर प्रकार जो आहे तो अय्यंगार बेकरी याच ठिकाणी सुरू आहे. आणि आता या संदर्भात जे मालक आहे त्याला वारंवार आता एक शॉप बंद केलंय, परंतु त्यांचे अनेक शॉप आहे आणि 1 बाय 1 सगळे शॉप आम्ही बंद करू असा जे आहे आता वक्तव्य केलं जाते. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. मॅडम ते उचलत नाहीये का फोन? कोणही तो आता रिसिव्ह करत प्रकार आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतो. वारंवार तक्रार करूनही वारंवार सांगूनही मागे अजून बदलापूर शहरातल्या जेवढ्या बेकरी आहेत, अय्यंगार बेकरीच्या जेवढ्या शाखा बदलापूर शहरातल्या आहेत त्या सर्व शाखा बंद कराव्यात अशी एफडीए कडे आम्ही मागणी करणार आहोत. त्याचबरोबर आमचे मंत्री कॅप्टन आशिष दामले असतील, उपनगराध्यक्ष प्रियंकाताई दामले असतील किंवा आमच्या सभापती ज्यांच्या बाबतीत हा काला प्रकार घडला, त्याच्यामुळे आम्ही आता ही एक आक्रमक भूमिका घेतलेली आहे की जर आपण सुरक्षित नाही आहोत तर बदलापूरकर काय सुरक्षित असणार. आरोग्याची जी बदलापूरकरांच्या जी जीवितहानी हे जे काही सर्व चालू आहे ते बंद व्हावं. आणि ही बेकरी आज आम्ही बंद केलेली आहे. तो जो मालक आहे त्या मालकाला मी गेले अर्धा एक तास झाला मी फोन करते. काल आमच्या नगरसेविका ताईंनी सुद्धा असाच फोन केला होता, परंतु त्याची मगरुरी आणि त्याचं इथे न येणं म्हणजे याचा अर्थ असा आहे की तो चोर आहे आणि तो चोर असल्या कारणाने इथे येऊ शकत नाही. बेलवलीच्या शाखेमध्ये सेम परिस्थिती. आमच्याकडे जो व्हिडिओ आला त्या व्हिडिओमध्ये प्युअर व्हेज जर तुम्ही लिहिलेलं आहे आणि तुम्ही अंडी मिक्स करताय आणि त्याचबरोबर आतमध्ये असलेली घाण म्हणजे कांदे असतील, बटाटे असतील, ते जे सडलेले आहेत ते मी जेव्हा इथे आली त्यावेळेला आतमध्ये त्यांच्या महिला सफाई कर्मचारी ज्या आहेत त्या दरवाजा उघडत नव्हत्या. मी बराच वेळा आम्ही दरवाजा ठोकला, परंतु त्यांच्या आतमध्ये साफसफाई चालू होती. आपण बघितलं असाल की त्यांच्याकडे जे कामगार आहेत ते लहान मुलं आहेत. 12-12 तास ड्युटी केल्यानंतर सुद्धा त्यांना वेळेवर पगार दिला जात नाही अशी आमच्याकडे तक्रार वारंवार आली होती. बऱ्याच जणांचे आम्ही पगार इथून काढून दिलेत. पण ज्या वेळेला आता हा प्रकार घडलेला आहे तर हे खूप चुकीचं आहे आणि चुकीला चूक पडायची ताकद आम्ही ठेवतो. त्यामुळे बदलापूर शहरातल्या अय्यंगार बेकरीच्या ज्या शाखा जिथे जिथे असतील, माझी बदलापूरकरांना विनंती आहे, आपण सर्व लाईव्ह बघत असाल, आपण जेव्हा ही बातमी बघताय त्या वेळेला आपल्या परिसरामध्ये जिथे जिथे कुठे अय्यंगार बेकरी चालू असेल, ती बेकरीची जर चालू असेल तर तुम्ही आमच्याकडे तक्रार करा. आणि ह्या बेकरी ज्या आहेत ह्या बदलापूर शहरात ज्याप्रमाणे लातूरला एफडीएने कारवाई केलेली आहे, लातूरला सर्वच ठिकाणी म्हणजे लातूर सारख्या शहरामध्ये त्यांच्या ज्या शाखा आहेत त्या बंद केलेल्या आहेत. त्यामुळे बदलापूर शहरातल्या अय्यंगार बेकरीच्या शाखा यांनी स्वतःच्या हाताने बंद कराव्यात, कायदेशीररित्या बंद कराव्यात. आता ज्या पद्धतीने मालकाची वाट बघितल्यानंतर आम्ही आता ही त्यांचं दुकान आहे त्याचं शटर आम्ही खाली केलेलं आहे, त्याच पद्धतीने बदलापूर शहरातल्या सर्व दुकानांच्या शटर हे अशाच पद्धतीने खाली होते. याआधी सुद्धा याच बेकरीमध्ये आणि याच शाखेमध्ये केकमध्ये काचेचे तुकडे आढळून आले होते आणि नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम झाला होता.